ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि। जय श्री कृष्णा चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन राजापूर रत्नागिरीद्वारा आयोजित। तर मागील आपण 2 ते 2.5 महिने आपण रामायण पाहत होतो। रामायणपैकी अरण्यकांड आपण संक्षिप्तपणे त्याला पूर्णविराम दिलेला आहे। तर मागील 7-8 वर्ष आपण नियमित इथे मोबाईल सर्वांनी आपापले स्विच ऑफ करायचे। श्रीमद भगवद्गीता ग्रंथराज श्रीमद भागवतम, रामायण, महाभारत, वेद, पुराण याद्वारे अनेक भक्तीचे खूप सुंदर सिद्धांत अभ्यासले आहेत आणि ज्याला भक्तीच्या शास्त्रामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा PhD म्हणता येईल असं शास्त्र जे आहे ते म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या लीला चैतन्य चरितामृत आज आपण सुरुवात करणार आहोत। तर चैतन्य चरितामृत हे श्रील कविदास कृष्णदास गोस्वामी यांनी लिखित स्वरूपात लिहून काढलेलं आहे। म्हणजे त्याचे प्रत्यक्ष लेखक कोण आहेत? श्रील कविराज कृष्णदास गोस्वामी, आणि ते भगवंतांचे निस्सीम भक्त आहेत। हे चैतन्य चरितामृत अभ्यासण्यापूर्वी आपण जाणलं पाहिजे आज जे काही जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ चालू आहे हरिनामाची, बरोबर की नाही? महाराष्ट्रामध्ये पण संत परंपरा, हरिकीर्तनात हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, ही सगळी चळवळ जी आहे ती 500 वर्षापूर्वी ज्यांनी सुरुवात केली ते साक्षात भगवान श्रीकृष्ण चैतन्य रूपामध्ये प्रकट झाले। आणि त्यांचा जीवन परिचय थोडक्यात म्हणता येईल की जे हे ग्रंथ आहे चैतन्य चरितामृत, ज्याचे 3 भाग आहेत। आदिलीला म्हणजे भगवंतांच्या सुरुवातीच्या बालपणातील लीला किंवा संन्यास घ्यायच्या अगोदरच्या लीला, नंतर मध्यलीला म्हणजे भगवंतांनी ज्या काही वृंदावन यात्रा, दक्षिण भारत यात्रा वगैरे आणि जगन्नाथपुरीत काही यात्रा ज्या लीला केल्या त्या लीला आहेत त्याच्यामध्ये, आणि अंत्यलीला यामध्ये भगवंतांनी शेवटची 18 वर्ष ज्या भगवंताच्या दिव्य प्रेमामध्ये ज्या लीला केल्या त्या कशामध्ये आहेत? चैतन्य चरितामृत अंत्यलीलामध्ये।
तसंच एक चैतन्य भागवत पण आहे की ज्याच्यामध्ये भगवंतांच्या विशेष करून आदिलीला आणि मध्यलीला वर्णन केलेले आहेत. त्याचे लेखक आहेत श्रील वृंदावनदास ठाकूर, की जे साक्षात व्यासमुनींचे अवतार म्हटले जातात. तर असं थोडीशी पार्श्वभूमी दिल्यानंतर आपण आज प्रत्यक्ष ग्रंथाला आज सुरुवात करूया. ग्रंथ आहे श्री चैतन्य चरितामृत आदिलीला भाग 1 असे ह्या ग्रंथाचे 9 भाग आहेत. किती ह्या जाडीची किती पुस्तकं आहेत? ग्रंथ 9 ग्रंथ आहेत. आपण त्याच्यातला आज एक आपण काय करूया, भाग 1 चालू करूया. अध्याय पहिला. अध्यायाचं शीर्षक आहे आध्यात्मिक गुरु. काय शीर्षक आहे अध्यायाचं? कारण विना ज्ञान नाही आणि गुरु तत्व हे काय हे आपण जाणल्याशिवाय आणि त्याच्याशी समर्पित असल्याशिवाय आपल्याला आपलं मनोवांछित फळ प्राप्त होणं शक्य नाही. थोडीशी पार्श्वभूमी घेईन आणि मग आपण श्लोक वाईज ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. प्रभुपादांचं वाणीमध्ये श्री प्रभुपाद उवाच, श्री चैतन्य महाप्रभू राधाकृष्णांचे संयुक्त रूप आहे. चैतन्य महाप्रभू कोण आहेत? राधाकृष्णांचे संयुक्त रूप आहेत. म्हणजे दोघे राधाकृष्ण एकत्र येऊन जो अवतार पुरुषावतार घडला त्याचं नाव काय? गौरांग महाप्रभू. श्रील रूप गोस्वामींच्या चरणांचे दृढतेने अनुगमन करणाऱ्या रूपानुग भगवत भक्तांचे ते जीवन आहेत. कोणाचं प्राण आहेत? जे रूपानुग भक्त आहेत, गौडीय वैष्णव, ज्यांना गौडीय वैष्णव म्हणतात. गंगा किनारी जे वैष्णव वास करतात त्यांना काय म्हणतात? गौडीय वैष्णव. आणि द्रविड भागात, दक्षिण भागात जे वास करतात वैष्णव त्यांना काय म्हणतात? द्रविड वैष्णव. बालवयात श्री चैतन्य महाप्रभूंना विश्वंभर या नावाने सुद्धा ओळखले जात आहे. असे विश्वंभर म्हणजे विश्वाचं उदरभरण पालनपोषण करणारे विश्वंभर. श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे श्री स्वरूप गोस्वामी, स्वरूप दामोदर गोस्वामी हे अतिशय निकटचे अंतरंग पार्षद होते. इथं थोडक्यात प्रभुपादांपर्यंत गुरुशिष्य परंपरा आहे. ह्या पॅराग्राफमध्ये आपण श्रवण करूया. चैतन्य महाप्रभूंचे कोण होते? श्रील स्वरूप दामोदर गोस्वामी हे भगवंतांचे अतिशय निकटचे अंतरंग पार्षद होते. त्यानंतर श्रील रूप गोस्वामी आणि श्रील सनातन गोस्वामी हे श्रील स्वरूप दामोदर गोस्वामींचे प्रधान अनुयायी होते. भगवान चैतन्य महाप्रभू नंतर कोण आले? स्वरूप दामोदर गोस्वामी. त्याच्यानंतर कोण? सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी. श्रील रूप गोस्वामींचे प्रत्यक्ष शिष्य श्रील रघुनाथ दास गोस्वामी हे होते. षड गोस्वामी इकडे आपल्याला तिकडे खाली दिसत आहेत बघा, 6 जण उभे आहेत. आणि चैतन्य महाप्रभू इकडे पंचतत्व म्हणतो आपण त्यांना, वरती उभे आहेत. ह्या फोटोमध्ये 5 जण असे हात वर करून उभे आहेत बघा. त्याच्यातील सेंटरचे आहेत ते चैतन्य महाप्रभू. श्रील रूप गोस्वामींचे प्रत्यक्ष शिष्य श्रील रघुनाथ दास गोस्वामी हे होते. श्री चैतन्य चरितामृत ग्रंथाचे लेखक श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी हे श्रील रूप आणि श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांचे शिष्य होते, प्रत्यक्ष शिष्य. त्यानंतर श्रील कृष्णदास कविराज गोस्वामीचे प्रत्यक्ष शिष्य श्रील नरोत्तम दास ठाकूर होते. आणि श्रील नरोत्तम दास ठाकूर यांनी श्रील विश्वनाथ चक्रवर्ती यांना आपले किंकर म्हणून स्वीकारले होते. किंकर म्हणजे शिष्यच. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी श्रील भक्तिविनोद ठाकूरांचे आध्यात्मिक गुरु श्रील जगन्नाथ दास बाबाजी यांना शिष्य म्हणून स्वीकारले होते. खालून हे तिकडचे पहिले जे असे खाली वाकून बसलेले आहेत हात, त्यांचं नाव काय? श्रील जगन्नाथ दास बाबाजी महाराज यांना शिष्य म्हणून स्वीकारले होते. कोणी? श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरपाद याने. तर श्रील भक्तिविनोदाने आणि त्यांचे शिष्य कोण होते? जगन्नाथदास बाबाजी महाराजांचे भक्तिविनोद ठाकूर. त्यांच्या बाजूने तिकडून दुसरे भक्तिविनोद ठाकूर जगन्नाथदास बाबाजी महाराजांचे. आणि मग श्रील भक्तिविनोदाने श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज यांना शिष्यरूपात स्वीकारले होते. तिकडून 3 नंबर जे खाली हात असे करून बसलेले आहेत, गौर किशोरदास बाबाजी महाराज. आणि प्रभुपाद सांगतायत कोणी? गौर किशोरदास बाबाजी महाराजांनी आमच्यासारख्या दिनांचे गुरुदेव जय ओम विष्णुपाद परमहंस भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी यांच्यावरती अनुग्रह केला. म्हणजे प्रभुपादांचे गुरु कोण? भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर.
त्या 4 फोटोमध्ये इकडून पहिले. तर आम्ही उपरोक्त श्री चैतन्य महाप्रभूंच्या गुरुपरंपरेतील असल्या कारणाने प्रस्तुत श्री चैतन्य चरितामृत नामक ग्रंथात आमच्या मर्यादित बुद्धीतून निर्माण झालेले नवीन असे काही असणार नाही. माणसाची बुद्धी मर्यादित आहे. टू आर इज ह्युमन म्हणतो आपण. त्यामुळे माणूस हे दिव्यशास्त्रांचं वर्णन आणि रचना करू शकत नाही. श्री चैतन्य महाप्रभू त्रिगुणयुक्त लौकिक श्रेणीतील व्यक्तिमत्व नाही आहेत. चैतन्य महाप्रभू हे त्रिगुणांनी बनलेले नाही आहेत तुमच्या माझ्यासारखे. ते सामान्य जीवांच्या इंद्रियजन्य ज्ञानाच्या सीमेपलीकडील दिव्य स्तरावर स्थित आहेत. कोणी सर्वश्रेष्ठ निष्णात असा लौकिक विद्वान देखील दिव्य स्तरापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. किती सर्वश्रेष्ठ निष्णात जरी कोणी झाला या भौतिक जगतातील तरी तो दिव्य स्तरावरती पोहोचू शकत नाही. निष्कपट भावनेतून दिव्य शब्दांना समर्पित झाल्याविना ते कोणालाही शक्य नाही. हृदयामध्ये निष्कपट भाव, निस्वार्थ, निर्मत्सरी, निरअहंकारी भाव ठेवून जर आपण भगवंतांच्या दिव्य नामांचं सदैव कीर्तन करत राहिलो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तरच अशा दिव्य स्तराची अनुभूती घेणं शक्य आहे. अशा भावनेतूनच श्री चैतन्य महाप्रभूंच्या संदेशाचा साक्षात्कार करता येणे शक्य आहे. म्हणून येथे ज्याचे वर्णन होईल त्या वर्णनाचे जड मनाच्या तर्कवितर्क करण्याच्या स्वभावातून उपजलेल्या प्रायोगिक विचारांशी काही देणेघेणे नाही. तर्कानं भगवंतांना जाणता येत नाही. भक्त्या माम अभिजानाती, भगवंतच भगवद्गीतेत काय सांगतात, भगवंतांना जाणण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे काय, भक्ती मार्गानंच भगवंतांना आपण जाणू शकतो, तर्काद्वारे नाही. मग भगवंत असे असतील, मग भगवंत तसे असतील, मग ते आम्हाला दिसतच का नाहीत, मग आम्हाला दिसले तरच आम्ही मानणार. तुम्ही नाही मानलात म्हणून काय होते, काय बिघडतंय? तुमच्या असण्या नसण्यानं काही फरक पडत नाही कोणाला. मग भगवंताने एक क्षण जरी ठरवलं की इथून मी गायब होतो, काय ह्या क्रिएशन मधनं मी काय होतो, गायब होतो, तर काय होईल, सगळं अंधकारमय होईल. कारण पहिले आधी चंद्र सूर्य भगवंतांचे नेत्र आहेत जे आपल्याला प्रकाश देतात. भगवान डोळे बंद केले आणि गायब झाले. भगवंत जे श्वास उच्छ्वास सोडतात त्याच्यातनं आपल्याला वायू मिळतो. भगवंत म्हटलं चला इथून गायब होऊया, काय होईल, आपलं हरिबोल होईल. त्यामुळे आपण भगवंतांना मानतो काय, न मानतो काय, काय तुम्ही न मानणार असं फारसं मोठं काय बिघडणार नाही. ती एक घुबडांची थिअरी आहे. घुबड हे सूर्योदय झाला की आंधळं बनतं, माहिती ना तुम्हाला. घुबड सूर्योदय झाला की काय होतं, सूर्यप्रकाशामध्ये आंधळं बनतं. तर एका चंद्री रात्री घुबडांची एका तलावाकाठी सभा भरली आणि त्यातील एक ज्येष्ठ घुबड म्हणला की जगतामध्ये सूर्य नावाची वस्तूच अस्तित्वात नाही आहे. काय म्हणला घुबड, प्रमुख घुबड, जगामध्ये सूर्य नावाची गोष्टच अस्तित्वात नाही आहे. कारण मी बघितली नाही आजपर्यंत कधी. मी आजपर्यंत बघितली नाही कधी. मग घुबड नावाची, आपले सूर्य नावाची वस्तूच अस्तित्वात नाही. मग दुसरा त्याच्यातला अनुयायी म्हणाला, बरोबर आहे दादा, तुमचं बरोबर आहे, एकदम परफेक्ट, यू आर ॲब्सोल्युटली करेक्ट. जगतामध्ये सूर्य नावाचा गोष्टच अस्तित्वात नाही आहे. त्याबरोबर अजून दुसरा म्हणाला, तिसरा, त्याबरोबर ठराव सर्वानुमते संमत झाला, जगतामध्ये सूर्य नावाचं गोष्ट अस्तित्वात. अशा घुबडांनी लाखो करोडो काय ठराव पास केले म्हणून सूर्याचं अस्तित्व नष्ट होणार आहे का? तसंच आहे. त्यामुळे आपण मानलं की देव अस्तित्वात नाही, परमेश्वर अस्तित्वात नाही, तर त्या तुमच्या मताला किंमत कोणत्या ठरावाप्रमाणे आहे, घुबडाच्या. नो व्हॅल्यू. आलं लक्षात? हे अज्ञानीपणाचं लक्षण आहे. घुबड हे काय आहे, सूर्याच्या बाबतीत काय आहे, अज्ञानी आहे. त्यामुळे ते धारणा करून आहे की जगतामध्ये सूर्यच अस्तित्वात नाही. तर तसं नाही आहे. दुसऱ्याच एका युनितले आपण आहोत. आपल्याला माहिती आहे सूर्य अस्तित्वात आहे, तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ युनी आहे देवी देवता, त्यांना माहिती आहे भगवंतांचं अस्तित्व आहे. आपण मानत किंवा ना मानत, आपण तळ्यात मळ्यात आहोत. काही जण मानतात, काही जण मानत नाहीत. काही जण म्हणतात नरोवा कुंज रोवा, असेल पण नसेल पण, आपल्याला काय त्याचं, तुमच्या म्हणण्यानं काय बिघडत नाही.
तुमच्यापेक्षा एक श्रेष्ठ योनी आहे काय, ज्याला देवयोनी, देवता योनी म्हणतात. त्यांना माहिती आहे भगवंतांचं अस्तित्व आहे, कारण हे सगळे देवी देवता भगवंतांचे कोण आहेत, निज सेवक आहेत. त्यांना त्यांचा बॉस कोण आहे ते माहिती आहे. कालच आपण खरवत्यामध्ये खूप सुंदर लेक्चर झालं, प्रवचन, की देवी देवता नक्की कोण आहेत, भगवंत कोण आहेत, आणि नक्की कोणाचं भजन केल्यामुळे आपल्याला परम लाभ प्राप्त होईल. तर इथं त्या वर्णनाचे जड मनाच्या तर्कवितर्कच्या करण्याच्या स्वभावातून उपजलेले प्रायोगिक विचारांशी काही देणेघेणे नाही. प्रस्तुत ग्रंथाची विषयवस्तू ही मिथ्या मनोनिर्मित नसून सत्य असा आध्यात्मिक अनुभव आहे. हे काल्पनिक कथा नाही आजकालच्या कादंबरीकारांनी लिहिलेली, बरोबर की नाही. ते एक कोणतरी रमेश नावाचं कॅरेक्टर, मग लीला नावाची त्याची प्रेयसी, मग अजून त्याला अवतीभोवती गुंफून मग असं एक कादंबरी लिहितात. काल्पनिक असते, खालती नोट लिहितात. सदरील पात्रे काय आहेत, काल्पनिक आहेत. त्याचा दृश्य स्वरूपातील काही संबंध असल्यास तो काय म्हणावा, योगायोग म्हणावा. तसं हे योगायोगानं लिहिलेलं नाही आहे. हे प्रत्यक्षदर्शी सत्य वस्तुनिष्ठ भगवंतांच्या लीलांचं वर्णन आहे, आध्यात्मिक अनुभव आहे. उपरोक्त प्रामाणिक गुरुपरंपरेचा सन्मान करून त्याचा साक्षात्कार करता येणे शक्य आहे. जर आपण ह्या उपरोक्त गुरुशिष्य परंपरेचा सन्मान केला तरच आपल्याला ह्या ग्रंथामध्ये एंट्री मिळणार आहे. त्यामुळे गुरुशिष्य परंपरा अतिशय महत्त्वाची आहे. या परंपरेशी असलेले कोणतेही भिन्नत्व श्री चैतन्य चरितामृताचे रहस्य समजण्यामध्ये वाचकाची दिशाभूल करेल. श्री चैतन्य चरितामृत दिव्य वाङ्मय असून ज्याने उपनिषदे, वेदांत सूत्रे, त्यांची स्वाभाविक टीका म्हणजे श्रीमद भागवत आणि भगवद्गीता अशी सर्व वैदिक वाङ्मय आत्मसात केली असतील त्यांच्याकरिता तो पदव्युत्तर अभ्यास आहे. हे केवढं जबरदस्त तत्वज्ञान आहे हे चैतन्य चरितामृत. विचार करा तुम्ही काय सांगतात इथे, की ज्यानं ऑलरेडी भगवद्गीता, भागवतम, वेद, पुराण ही आत्मसात केली आहेत अशा जीवासाठी चैतन्य चरितामृत हे काय आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे, PhD लेवलचा कोर्स भक्तीमधील आत्मसाक्षात्कार. श्री चैतन्य चरितामृत ग्रंथाचे संपादन हे वस्तुतः परम सत्याची जिज्ञासा करणाऱ्या गंभीर विद्वानांच्या अध्ययनासाठी प्रस्तुत करण्यात आले आहे. ही काही मानसिक तार्किकांची अहमभावपूर्ण विद्वत्ता नाही, तर थोर अधिकाऱ्यांच्या आज्ञेचे पालन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांची सेवा हीच या नम्र प्रयासाचे जीवन आहे. यात शास्त्रांनी दाखविलेल्या मार्गापासून यात किंचितही मार्गच्युती नाही. म्हणून या परंपरेचे अनुगमन करणारा प्रत्येक जण या ग्रंथाचे सार जाणून घेण्यास पात्र होईल. When you will get attached to the mission of Chaitanya Mahaprabhu, then and then only you will able to get the essence from these shastras. या शास्त्रांचं जर आपल्याला सार गर्भितार्थ कळायचं असेल तर आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या कथनानुसार आपल्याला काय आपली करणी आणि जीवनयापन करावं लागेल. श्री चैतन्य चरितामृताचा पहिला अध्याय परमसत्याचे वर्णन करणाऱ्या 14 संस्कृत श्लोकांनी चालू होतो. पुढील 3 श्लोक वृंदावनातील प्रमुख श्री विग्रह, श्री राधा मदन मोहन, श्री राधा गोविंद आणि श्री राधा गोपीनाथ यांचे वर्णन करतात. हे सगळं आपण डिटेल पाहणार आहोत. तर तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी देतोय ह्या पहिल्या अध्यायाची. 14 श्लोकातील पहिला श्लोक परमसत्याचे लाक्षणिक प्रस्तुतीकरण करणारा आहे. संपूर्ण पहिला अध्याय श्री चैतन्य देवांचे त्यांच्या वेगवेगळ्या 6 दिव्य रूपात वर्णन करणाऱ्या या श्लोकाला समर्पित केलेला आहे. पहिल्या प्रकाश रूपाचे वर्णन केले आहे. भगवंतांचं 6 वेगवेगळ्या दिव्य रूपामध्ये वर्णन केलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये, आणि हा पूर्ण अध्याय ह्या 6 भगवंतांच्या रूपांचं वर्णन करण्याकामी खर्ची घातलेला आहे. आलं लक्षात तुमच्या. पहिल्या प्रकाश रूपाचे वर्णन केले आहे ते आध्यात्मिक गुरूंचे वर्णन. इथं तो जो पहिला श्लोक आहे त्याच्यामध्ये वंदे गुरु ईश पहिला शब्द आहे. काय? वंदे गुरुन ईश. पहिल्या प्रकाश रूपाचे वर्णन केले आहे ते आध्यात्मिक गुरूंचे वर्णन केलेले आहे. गुरु 2 पूर्ण रूपाने प्रकट होतात. गुरु 2 पूर्ण रूपाने प्रकट होतात. त्याच्यामध्ये कोणी एकही अपूर्ण नाही आहे. कोणते 2 रूप आहेत गुरूंची? एक दीक्षा गुरु, जे तुम्हाला काय देतात? हरिनाम दीक्षा देतात, ते तुमचे दीक्षा गुरु.
आणि दुसरे आहेत शिक्षागुरू. दोन्ही समान आहेत, कारण दोन्ही परमसत्याचे व्यक्त प्रकाश आहेत. दोन्ही आध्यात्मिक गुरु, एक तुमचे दीक्षा गुरु आणि एक तुमचे शिक्षा गुरु, दोन्ही समान आहेत आणि दोन्ही परमसत्याचे व्यक्त स्वरूप आहेत. म्हणजे भगवंतांची जी 6 प्रकाश रूप आहेत त्यातील एक रूप कोणतं आहे? आध्यात्मिक गुरु. तदनंतर भगवत भक्तांचे वर्णन केले आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला जर भगवंताची भक्ती पाहिजे असेल तर भक्तांची कास धरली पाहिजे, बरोबर की नाही? तर भगवंतांचं दुसरं स्वरूप काय आहे? भगवंतांचे निज भक्त. तदनंतर भगवत भक्तांचे वर्णन केले आहे. त्यांचे सुद्धा 2 वर्ग आहेत. एक नवसाधक जे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना भक्तीचं काय करतात? अभ्यास करतात आणि भगवत भक्तीच्या स्तरावर उन्नत होण्याचा प्रयत्न करतात. आणि दुसरे भक्ताचा प्रकार आहे तो म्हणजे नित्य सिद्ध भक्त. एक नवसाधक भक्त आणि दुसरे सिद्ध भक्त, ज्याच्यावरती भगवंतांनी जन्मताच कृपा केलेली आहे आणि भगवंतांची कृपा घेऊनच तो आपलं जीवन आपण काय करतोय? मार्गक्रमण करतोय. नंतर भगवत अवतारांचा उल्लेख येतो. तिसरं स्वरूप कोणतं भगवंतांचं? प्रकाश रूप. भगवंतांचे वेगवेगळे अवतार. सर्व अवतार भगवंतांशी अभिन्न असल्याचे स्पष्ट केले आहे. सगळे अवतार काय आहेत? भगवंतांशी अभिन्न आहेत, भगवान श्रीकृष्णांशी. त्यांची 3 वर्गात विभागणी होते. भगवत अवतारांची किती वर्गात विभागणी होते? 3 वर्गामध्ये. कोणते कोणते बघा? भगवत शक्तीची रूपे, भगवंतांचे जे शक्ती आहेत त्याची रूपे, आणि त्यांच्या गुणांची रूपे, तमोगुण, रजोगुण, सत्वगुण. जसं की भगवान शंकर कोण आहेत? भगवंतांचं रूप आहेत, पण तमोगुणाचं भगवंतांचं रूप आहेत. गुण, ह्याला गुणावेश अवतार म्हणतात. काही शक्त्यावेश अवतार असतात. गुणावेश अवतार, रज, सत्व आणि तमगुण. रजगुणाचे कोण आहेत प्रतिनिधी? ब्रह्मदेव. ते सामान्यतः जीव तत्वातीलच असतात, पण ज्याला एखादा जीव ब्रह्मदेवांच्या पात्रतेचा उपलब्ध होत नाही, कॅन्डिडेट, बरोबर की नाही, डिक्लेअर करतात ना काही असं ॲड्स नोकरीच्या, की तिथं पात्रता, शैक्षणिक पात्रता, अर्हता ही पाहिजे. तर ब्रह्मदेवांच्या पोस्टसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता किंवा भक्तिमय पात्रता जेव्हा या सामान्य जीवामध्ये नसते, तेव्हा भगवान वासुदेव स्वतः त्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव म्हणून प्रकट होतात. म्हणून रजगुणाचे पण भगवंत काय आहेत? गुणावेश अवतार आहेत. आणि सत्वगुण म्हणजे सगळ्यांचं पालन करण्याचा गुण, या त्रिगुणांपैकी त्याचं भगवान श्री विष्णू हे काय आहेत? गुण अवतार आहेत. आणि त्यांच्या अधिकाराची रूपे पहिली आपण बघितली. भगवत शक्तीची रूपे, ज्यांना शक्त्यावेश अवतार म्हणतात. विशेष शक्ती धारण करून आलेले असतात. जसे परशुराम आहेत, नरसिंह भगवान आहेत. इकडे पुढे या, विशेष शक्ती धारण करून आलेले आहेत. कल्की अवतार आहे, येणार आहे. विशेष शक्ती धारण करून येणारे अवतार नाश करण्यासाठी. आणि त्यांच्या अधिकाराची रूपे, या संदर्भात श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष प्रकाश रूपांची आणि त्यांच्या प्रकाश रूपांची आणि त्यांच्या प्रकाश रूपांची दिव्य लीला संदर्भाने चर्चा केलेली आहे. पुढे भगवत शक्तींविषयी विचार केला आहे. त्यापैकी 3 प्रमुख शक्ती प्रकाशांचे वर्णन केलेले आहे. वैकुंठातील त्यांच्या अर्धांगिनी, भगवंत शक्ती कोणत्या कोणत्या आहेत? वैकुंठातील त्यांच्या अर्धांगिनी म्हणजे लक्ष्मी देवता, सहस्त्र कोटी लक्ष्मी देवता आहेत तिथे. त्यानंतर द्वारकेतील भगवंतांच्या राण्या, ज्यांना महिषी म्हटलं जातं. आणि सर्वोच्च स्तरावरील ब्रजभूमीतील ब्रजांगना, गोपी, वृंदावनातील सर्वोच्च स्तर. भगवंतांच्या लादिनी शक्तीतील सर्वोच्च स्तर कोणता असेल तर तो कोणता आहे? वृंदावनातील ब्रजांगना म्हणजे गोपी. श्रीमती राधाराणी प्रमुख आहेत त्याच्यामध्ये. शेवटी साक्षात सर्वावतारांचे मूळ अशा भगवंतांचे वर्णन करण्यात आले आहे. हे सगळं ह्या अध्यायातच आहे. एवढं सगळं भरून आहे या अध्यायात, एका पहिल्या अध्यायात. तर भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची विस्तार रूपे भगवंतांच्या श्रेणीतच येतात. सर्व शक्तिमान परमसत्य, त्यांचे भक्त, त्यांचे शाश्वत संगी म्हणजे पार्षद त्यांच्या शक्तीच आहेत. शक्तिमान आणि शक्ती मूलतः एकच, पण त्यांची कार्ये भिन्न रूपाने प्रकट होत असल्याने ते एकाच वेळी भिन्नही आहेत. अशा रीतीने परमसत्य एकत्वातच विविधतेने प्रकाशित झालेले आहे. वेदांत सूत्रांना अनुसरून जे दार्शनिक सत्य आहे त्याला अचिंत्य भेदाभेद तत्व म्हटले जाते. म्हणजे एकाच वेळेला भगवंत इथं आहेत पण इथं नाहीत पण,
हे कसं मान्य करायचं? तर त्याला काय म्हटलंय? अचिंत्य भेद अभेद तत्व. म्हणजे एकाच वेळेला ह्या ब्रह्मांडामध्ये भगवंत प्रत्येक कणाकणात भरून आहेत आणि एकाच वेळेला त्या क्षणी भगवंत ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर पण आहेत. एकाच वेळेला सगळी अनंत कोटी ब्रह्मांड भगवंतांच्या उदरात आहेत. जसं की यशोदा माईला काहीतरी दर्शन दिलं सर्व ब्रह्मांडांचं अखिल, आणि त्याच वेळेला भगवंत साकार रूपानं यशोदा माईच्या समोर पण बाळ रूपामध्ये होते. कसं शक्य आहे? वी कॅनॉट थिंक बाय आवर 1200 ग्रॅम लिटल ब्रेन, बरोबर की नाही? 1200 ग्रॅमच्या एवढ्याशा कवटीतल्या एवढ्याशा छोट्याशा इतुशा मेंदून आपण त्याचं काय करू शकत नाही? चिंतन करू शकत नाही. म्हणून भगवंतांना अचिंत्य एक नाव आहे भगवंताचं, अचिंत्य भेद अभेद तत्व. अर्थात एकाच वेळी भेद आणि अभेद वर्तमान असणे होय. एकाच वेळेला भगवंत आहेत पण इथं अस्तित्वात, इथं भगवंत ह्याच्या बाहेर पण आहेत. हे सगळं भगवंतांच्या आतमध्ये पण आहे आणि भगवंत ह्या सगळ्याच्या बाहेर वेगळ्या रूपामध्ये पण आहेत, बरोबर की नाही? साक्षात गोलोकधाममध्ये भगवंत त्यांच्या मूळ स्वरूपामध्ये त्रिभंग ललित श्याम सुंदर रूपामध्ये वेणुधारी गोपाळ म्हणून सदैव उपस्थित असतात, सदैव तिथे लीला करत असतात. आणि त्याच वेळेला सर्व चराचरामध्ये, या भौतिक जगतामध्ये, आध्यात्मिक जगतामध्ये सर्व व्यापून कोण आहे? तर ते सुद्धा भगवंतच आहेत. काय आपण विचार करू शकतो भगवंत? आपण केवळ नमस्कार करू शकतो बस. हे भगवंता माझ्यावरती कृपा करा. तुमचं क्षणभर जाणून घेण्याची क्षमता सुद्धा माझ्यात नाही आहे. तुम्ही कृपा केल्याशिवाय मला ते शक्य नाही. या अध्यायाच्या उत्तरार्धात श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू यांच्या दिव्य स्थितीचे उपरोक्त ईश्वरविषयक सत्याच्या संदर्भातून वर्णन करण्यात आले आहे. तर हे या अध्यायाची आध्यात्मिक गुरु हे या अध्यायाचं शीर्षक आहे. तर या अध्यायामध्ये ह्या बऱ्याच गोष्टी आपण पाहणार आहोत. सुरुवात आपण करूया 20व्या श्लोकामधून. का ते मी तुम्हाला सांगेन. कारण ग्रंथाच्या आरंभी मंगलाचरण करणं गरजेचं असतं. मंगलाचरण म्हणजे काय? आपले गुरु, भगवंताचे भक्त या सगळ्यांना काय करणं? प्रार्थना करणे. ग्रंथेरारंभे करी मंगलाचरण, गुरु वैष्णव भगवान तिने स्मरण. कविराज कृष्णदास गोस्वामी काय म्हणतायत? ग्रंथेर आरंभे करी मंगलाचरण. मंगलाचरण करतोय मी. कसं करतोय? गुरु वैष्णव भगवान तिनेर स्मरण. गुरु वैष्णव म्हणजे भगवंतांचे भक्त आणि स्वतः स्वयं भगवान, ह्या तिघांचं मी स्मरण करून काय करतोय? ह्या ग्रंथाचं मंगलाचरण करतोय. प्रस्तुत ग्रंथाच्या निरूपणास आरंभी मी केवळ गुरुदेवांच्या, भगवत भक्तांच्या आणि पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या स्मरणाने मंगलाचरण करून त्यांच्या आशीर्वादाची याचना करतोय. आपण पण सगळे भगवंतांच्या चरणी प्रार्थना करूया, गुरु वैष्णवांच्या चरणी प्रार्थना करूया की जेणेकरून आपल्याला ह्या अतिदिव्य अशा ग्रंथामध्ये काय मिळावं? थोडंसं एंट्री मिळावी, प्रवेश मिळावा, जेणेकरून ह्याच्यामध्ये जे अलौकिक दिव्य रसास्वादन आहे ते आपल्याला काय करता येईल? इथून पुढे करता येईल. तिनेर स्मरणे हय विघ्न विनाशन, अनायासे हय निज वांछित पुरण. पूर्ण चैतन्य चरितामृत हे बांगला भाषेमध्ये आहे. पश्चिम बंगालची भाषा कोणती? बांगला. बांगला भाषेमध्ये. तिनेर स्मरणे हय विघ्न विनाशन. ह्या तिघांचं स्मरण जो कोणी करतो, कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला, कार्यारंभी, त्याच्या जीवनात येणारे सगळी विघ्न काय होतात? विनाश पावतात. कोणाचं तिघांचं स्मरण सांगा बघूया, रिपीट करा. पहिलं कोण? गुरु, दुसरं वैष्णव आणि तिसरं भगवान, साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान. तिनेर स्मरणे हय विघ्न विनाशन, अनायासे हय निज वांछित पुरण. आणि ह्या कोणते कार्यारंभी ज्यावेळेला आपण ह्या तिघांचं काय करतो? स्मरण करतो हृदयामध्ये प्रामाणिकपणे, त्यावेळेला तुम्ही हातात घेतलेलं कार्य काय होतं? अनायासे, सहजच, वांछित पूर्ण. म्हणजे तुमच्या हृदयातील जी इच्छा आहे ती अनायासे सहजच पूर्ण होते. अनायासे हय निज वांछित पूर्ण. से मंगलाचरण हय त्रिविध प्रकार, वस्तू निर्देश आशीर्वाद नमस्कार. हे मंगलाचरण जे आहे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचं आहे. काय? पहिलं वस्तू निर्देश, नंतर आशीर्वाद आणि नंतर नमस्कार.
मंगलाचरणात 3 प्रकारच्या पद्धतींचा समावेश होतो. वस्तुनिर्देश म्हणजे विषयाची व्याख्या, काय विषय आपल्याला बोलायचा आहे, काय विषय करायचा आहे, कोणतं कार्य करायचं आहे याची व्याख्या. त्यानंतर आशीर्वाद म्हणजे वरदान देणे, आणि नंतर नमस्कार म्हणजे नमस्कार करणे. पुढे सांगतात बघा, प्रथम 2 श्लोके इष्ट देव नमस्कार सामान्य विशेष रूपे द्वैत प्रकार. पहिले 2 श्लोक, आता आपण कुठच्या श्लोकापासून सुरुवात केली, पहिला अध्याय श्लोक 20. आता आपण पुन्हा रिवर्स जाणार आहोत. ह्याच्या आधारे काय सांगतायत पहिल्या 2 श्लोकामध्ये कविराज कृष्णदास गोस्वामी, प्रथम 2 श्लोके इष्ट देव नमस्कार सामान्य विशेष रूपे द्वैत प्रकार. पहिले 2 श्लोक सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने आपला आराधनेचा विषय जे भगवंत आहेत त्यांना सादर नमस्कार करणारे आहेत. इष्टदेव कोण आहेत? तुम्ही माना अगर नका म्हणू, दॅट इज युअर प्रॉब्लेम. जे मगाशीच मी सांगितलं, घुबडाचं उदाहरण दिलं. सूर्य अस्तित्वात आहे की नाही त्या घुबडाच्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे. सगळ्यांचे इष्टदेव कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण वासुदेव. म्हणून भगवद्गीतेत श्लोक आहे, भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोकमहेश्वरम, बरोबर की नाही? सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिर्मृच्छति. सगळ्या यज्ञाचे भोक्ता कोण असतील तर ते भगवान श्रीकृष्ण वासुदेव आहेत. तुम्ही जे जे काय कर्म करता, जे जे काय यज्ञ करता, जे जे काय दान करता, जे जे काय तपश्चर्या करता, जे काय करता तुम्ही त्या सगळ्याचे भोक्ता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण वासुदेव. सुहृदम सर्वभूतानाम, त्यांचं कसं स्वरूप आहे भगवंतांचं? सगळ्या जीवांप्रती, सगळ्या भूता म्हणजे जीवांप्रती भगवान वासुदेव काय आहेत? सुहृद आहेत. म्हणजे सुहृद म्हणजे परम हितचिंतक. काय अर्थ आहे सुहृदचा? परम हितचिंतक. तुमचं सगळ्यांचं परम कल्याण होण्याची इच्छा कोणामध्ये असेल तर ती केवळ एकट्या भगवंतामध्ये आहे. दुसरं कोणी तुमचं परम कल्याण चिंतिणारं ह्या क्रिएशनमध्ये नाही. मी गॅरंटी लिहून देतो, मग ती कोणती देवी देवता का असेल. तुमचं परम कल्याण व्हावं अशी कोणाची इच्छा दुसऱ्या कोणाची इच्छा नाही आहे आणि नसते. केवळ एकटे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त हे सगळ्या जीवांच्या परम कल्याणार्थ स्वतःचं जीवन काय करतात? त्यांचे भक्त झिजवीत असतात, झरून 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 झरून. ते कधी स्वतःचा विचार करत नाहीत. आणि म्हणूनच भगवंत जसे सुहृदम सर्व भूतानाम आहेत तसेच भगवंतांचे भक्त सुद्धा काय आहेत? म्हणूनच प्रभुपादांना आपण काय म्हणतो? परमहितचिंतक. जीवाचे खरे परमहितचिंतक कोण असतील तर ते वासुदेव आणि भगवान श्री वासुदेवांचे भक्त, ज्यांना आपण वैष्णव म्हणतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने येतात ते म्हणजे भगवान शंकर. वैष्णवानाम यथा शंभो, निम्नगाना यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा, वैष्णवानाम यथा शंभो, पुराणानाम इदम यथा. या पृथ्वीतलावरती आणि क्रिएशनमध्ये वाहणाऱ्या जेवढ्या नद्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पवित्र नदी कोणती असेल तर ती कोण आहे? गंगा नदी आहे. सगळे देवी देवता जे आहेत 33 कोटी देवी देवता, त्या सगळ्या 33 कोटी म्हणजे प्रकारच्या देवी देवतामध्ये सगळ्यात परमश्रेष्ठ भगवंत कोण असतील, देवता असतील तर ते त्यांचं नाव काय आहे? अच्युत भगवान, म्हणजेच भगवान श्री विष्णू कृष्ण. आणि या अच्युत भगवंतांचे जे भक्त आहेत त्या सगळ्या भक्तांमध्ये जर सर्वश्रेष्ठ भक्त कोण असतील? वैष्णवानाम यथा शंभो, भगवान शंकर हे त्या सगळ्या वैष्णवांमध्ये टॉपमोस्ट वैष्णव आहेत. आणि म्हणून ते 80 हजार वर्ष एका जागेवर बसून रामनामाचा जप करत असतात. तुमच्यात आहे धमक? 80,000 वर्ष तपश्चर्या करत बसा, राम 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 राम. पुराणानाम इदम यथा. आणि जे काही सगळी पुराणं आहेत, वेद पुराण, त्या सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कोण असेल तर ते भागवत पुराण आहे. ग्रंथराज श्रीमद भागवतम, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या सगळ्या दिव्य लीला, त्यांचे अवतार यांचं विस्तृत वर्णन आहे. म्हणूनच आपल्यासुद्धा महाराष्ट्र संत परंपरेमध्ये आपल्याला संत तुकाराम महाराज सांगून गेलेत, गीता भागवत करीती पठण. दुसरं काय करायची गरज नाही आहे. 2च ग्रंथांचा अभ्यास करा. कोणते? श्रीमद भगवद्गीता आणि ग्रंथराज श्रीमद भागवतम.
तर पहिले 2 श्लोक सामान्य रूपाने आणि विशेष रूपाने आपला आराधनेचा विषय जे भगवंत आहेत त्यांना सादर नमस्कार करणारे आहेत. आता आपण ते श्लोक पाहूया, पहिले 2 श्लोक आणि मग पुढे जाऊया. पहिला श्लोक आहे, मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा. वंदे गुरुनीश भक्तानीशम ईशावतारकान. वंदे गुरुनीश भक्तानीश ईशा अवतारकान. तत्प्रकाशांश तत्शक्ति तत्प्रकाशांश तत्शक्ति कृष्ण चैतन्य सज्ञकम. वंदे गुरुनीश भक्तानीश ईशा अवतारकान तत्प्रकाशांश तत्शक्ति कृष्ण चैतन्य सज्ञकम. म्हणजे वंदे मी सादर वंदन करतो. गुरुन म्हणजे गुरूंना, अनेक गुरु. इथं गुरु काय आहे? प्लुरल आहे, अनेक वचनामध्ये आहे. गुरुन, गुरुन म्हणजे काय? अनेक गुरु, एक गुरु नाही, अनेक गुरु. ईश भक्तान, त्याच्यानंतर ईशम म्हणजे आदि भगवंत. ईश भक्तान म्हणजे भगवंताचे भक्त. ईशम म्हणजे आदि भगवंत. ईश अवतारकान भगवंतांच्या अवतारांना. तत् त्यांच्या, प्रकाशान प्रकाश रूपांना, च आणि तत् त्यांच्या, शक्ती शक्तींना, कृष्ण चैतन्य श्री कृष्ण चैतन्य, संज्ञकम नावाच्या. मी माझ्या गुरूंना म्हणा, भगवंतांच्या भक्तांना, भगवंतांच्या अवतारांना, त्यांच्या प्रकाश रूपांना, त्यांच्या शक्तींना आणि श्रीकृष्ण चैतन्य नामक भगवंतांना सादर प्रणाम करतो. तर इथं भगवंतांची 6 रूपं दिलेली आहेत. कोणती कोणती? गुरु, भगवंतांचे भक्त, भगवंतांचे अवतार, भगवंतांचे प्रकाशरूप, भगवंतांची शक्ती आणि स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. लक्षात. पुढचा श्लोक पाहूया आपण. वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितो गौडोदये पुष्पवंतो चित्रो छंदो तमोनुदो. तर वंदे श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंदो सहोदितो म्हणजे मी वंदन करतो. कोणाचं? त्या भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचं आणि त्यांच्या सोबत आलेले कोण? भगवंतांचे पहिले प्रकाशरूप नित्यानंद महाप्रभू. ते कसे आलेत? गौडोदये पुष्पवंतो म्हणजे जे गौड प्रांत जे आहेत, गौडीय वैष्णवांचं जी धरणी आहे, त्या गौड प्रांतावरती उदय झाला आहे. पुष्पवंतो चित्रो छंदो तमोनुदो. तर तमोनुदो म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालून देण्यासाठी, चित्रो म्हणजे अद्भुत, शमदो म्हणजे वरदान देण्याकरता आणि पुष्पवंतो म्हणजे सूर्यचंद्राप्रमाणे हे दोघे भाऊ काय झालेत? या गौड देशावरती त्यांचा उदय झालेला आहे. कोणाचा? साक्षात भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आणि श्री नित्यानंद प्रभू. मी सूर्यचंद्राप्रमाणे उदय झालेले श्रीकृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना सादर वंदन करतो. ते अज्ञानरूपी अंधकार घालवून देत सर्वांना अद्भुत रूपाने वरदान देण्याकरता एकाच वेळी गौड देशाच्या क्षितिजावरती उदयाला आले आहेत. प्रत्येक श्लोकाच्या डिटेल्समध्ये जात बसलो तर हे चैतन्य चरितामृत कधीच पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला अजून त्याच्यामध्ये डेप्थमध्ये पाहिजे असेल तर ती आपली सगळी प्रवचन तुम्ही अटेंड करा, श्रवण करा, व्यक्तिगत वार्तालाप करा. त्यानंतर पुढचा श्लोक आपण पाहूया. तृतीय श्लोके ते करी वस्तुर निर्देश याहा ह इते जानी परतत्वेर उद्देश. तिसऱ्या श्लोकामध्ये आता काय वर्णन करत आहेत कविराज कृष्णदास गोस्वामी? तृतीय श्लोके ते करी वस्तुर निर्देश यहा ह इते जानी परतत्वेर उद्देश. तिसऱ्या श्लोकात परम सत्याचा निर्देश केला आहे. हे सत्य अत्यंतिक वस्तू आहे. अशा वर्णनातून परम सत्य काय आहे ते जाणता येते. आता पहिल्या 2 श्लोकामध्ये तुमचे आराध्य भगवान कोण आहेत, तुम्ही आयुष्यभर काय कार्य केलं पाहिजे, कोणाची आराधना केली पाहिजे, ह्या दोघांचं वर्णन केलं. तिसऱ्या श्लोकामध्ये वर्णन काय करता आहेत?
परम सत्य त्याचं स्वरूप काय आहे याचं वर्णन केलेलं आहे. तिसरा श्लोक आपण पाहूया. यदद्वैत ब्रह्मोपनिषदी तदप्यस्य तनुभा य आत्मांतर्यामी पुरुष ईतसोशांस विभवा षड ऐश्वर्ये पूर्णो य इह भगवांस स्वयमयम न चैतन्यात कृष्णात जगती परतत्व परमीह. उपनिषदामध्ये याचा श्लोकाचा अर्थ मी वाचतो. उपनिषदामध्ये यदद्वैतम ब्रह्मोपनिषदी तदप्यस्य तनुभा, उपनिषदात जे अव्यक्त ब्रह्माचे वर्णन करण्यात आले आहे. वेद आणि उपनिषदामध्ये भगवंतांना प्रकटपणे वर्णन करण्यात आलेलं नाही आहे. भगवंतांना त्यामुळे वेदगोप्य हे भगवंतांचं काय आहे नाव आहे. म्हणजे वेदांचं अध्ययन करून सुद्धा तुम्हाला भगवंत कोण हे साक्षात्कार होणार नाही, म्हणून त्यांना वेदगोप्य म्हटलंय. उपनिषदात जे अव्यक्त ब्रह्माचे वर्णन करण्यात आले आहे ते निश्चितपणे त्यांच्या शरीराची आभा आहे. काय जाणलं पाहिजे? जे हठयोगी, ज्ञानी, जपी, तपी, कर्मी, कर्मी म्हणजे इथे आध्यात्मिक कर्मामध्ये रत म्हणतोय, भौतिक कर्मामध्ये रत असल्याची चर्चा नाही होत. आध्यात्मिक कर्मयोग म्हणजे कोणता? निष्काम कर्मयोग. आपण कर्म करतो आणि त्याला योगाचं नाव देतो, पण ते काय असतं? सकाम कर्म असतं. ते सकाम, त्या कर्माचं फळ मला मिळावं ही अपेक्षा असते आधीच. मी एवढे इन्व्हेस्ट केले तर मला एवढे त्याच्यातनं मिळाले पाहिजे इन रिटर्न. मी एवढ्या एखाद्याला सेवा दिली तर मला इन रिटर्न एवढा मोबदला मिळाला पाहिजे किंवा माझी तेवढी सेवा झाली पाहिजे. ह्याला काय म्हटलं आहे? सकाम कर्म. हे फारसं मोठं काय गोष्ट नाही आहे. त्याला कर्मयोग म्हणण्यात काय अर्थ नाही. कारण बऱ्याच लोकांना मी भेटतो, त्यांना सांगतो या म्हणतो सत्संगाला या, तर ते म्हणतात आम्ही कर्मयोगी आहोत. ढेकळाचे कर्मयोगी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्यांच्याकडे दक्षिणा मागायला जावा. आम्ही एक भगवंतांच्या सेवेसाठी एखादा मोठा उपक्रम करतोय, तुम्ही जरा एक 5-50 हजार रुपये दक्षिणा द्या, देणगी द्या. लगेच नाही आहेत पैसे. आणि इकडे तर स्वतःला काय म्हणतात? कर्मयोगी. योग म्हणजे काय? भगवंतांचरणी अर्पण करणे. योग म्हणजे काय? जे काय यत करोषि यदस्नासी यत जीवोसी ददासी यत तपस्यासी कौंते तत्कृष मद अर्पणम. हे भगवंताने भगवद्गीतेत सांगितलंय. काय सांगितलंय? यत करोषि यदस्नासी यत जीवोसी ददासी यत तपस्यासी कौंते तत्कृष मद अर्पणम. त्याला योग म्हटलंय. तू जे काय कर्म करशील, जे काय ज्ञान संपादन करशील, जे काय दान धर्म करशील, जे काय तपश्चर्या करशील, जे काय ग्रहण करशील, ते सगळं काय कर? मला अर्पण कर. कसं अर्पण कर? आपण घालीन लोटांगणमध्ये रोज म्हणतो, आरती म्हणतात त्यांच्या घरी आपण म्हणतो ना, कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभाव करोमि अद्यम सकलम परस्मै नारायणा इति समर्पयामि. भले तुम्ही गणपतीची पूजा करा, भगवान शंकराची करा, लक्ष्मीची करा, 16 सोमवार करा, 17 गुरुवार करा, काय करा मला काय माहीत नाही ते. पण ते सगळं कोणाला अर्पण करतो आपण? अरे म्हणतो आपण, त्याला काहीतरी अर्थ आहे. ती आरती लिहिण्यामागे त्या संतांनी काहीतरी त्याचा अर्थ घेतलेला आहे, पण तो आपला अर्थ माहीत नाही. आपल्याला वाटतं आपण गणपतीचीच पूजा करतोय. नाही, हे सगळं कोणाला अर्पण करायचं सांगितलंय? नारायणमिती समर्पयामि. भगवान श्रीकृष्णांना वासुदेवांना अर्पण करायचं आहे. त्यामुळे हे तत्वतः जाणलं पाहिजे. भक्ती म्हणजे काय तर आपल्याला कळेल आपण कुठे भरकटतोय ते. आणि आपण कुठे भरकटतोय तुम्हाला जाणायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरचं कालचंच प्रवचन तुम्ही सगळ्यांनी श्रवण करा ध्यानपूर्वक. हिंदूंचं धार्मिक अधपतनाचं कारण कोण? स्वतः हिंदूच आहेत, जे धर्मशास्त्राचा अभ्यास न करता स्वतःला वाटेल तसं लुडबुड खुडबुड काहीतरी देवाच्या नावानं करत असतात. उदो त्याला काही अर्थ नाही आहे. एक सुंदर कथा मला आठवते. एकदा एक साधू बिचारा वनामध्ये आश्रमामध्ये एका नदीकिनारी वास्तव्य करत असतो. तर तिथं रोज पाखरांचा एक थवा येऊन बसतो. आणि त्या वनामध्ये एक पारधी पण फासे पारधी पक्ष्यांची शिकार करणारा फिरत असतो.
तर हा बिचारा वैष्णव सगळ्यांप्रती करुणाभाव त्याच्या हृदयामध्ये, ह्या पक्ष्यांबद्दल पण त्याच्या हृदयामध्ये करुणाभाव येतो. तर तो त्यांना एक मंत्र शिकवतो. म्हणतो या सगळे बसा इथे, दाणे घालतो त्यांना, मंत्र शिकवतो. काय मंत्र शिकवतो? शिकारी आएगा म्हणा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी फसना नहीं. मंत्र शिकवतो, काही दिवस रियाज करून घेतो. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नहीं. हे पाठ करून टाकतात, मंत्र पाठ, तोंड पाठ मंत्र. आणि हा बिचारा वैष्णव जातो तिथून निघून दुसऱ्या वनामध्ये. तर एक दिवस खरोखरच एक शिकारी येतो जाळं घेऊन. बघतो तर इथे खूप मोठा थवा आहे पक्ष्यांचा. तर नदी किनारी येतो, सुंदर गवतावरती ते आपलं जाळं असं पसरवतो आणि दाणे टाकतो. तर हे वरती सगळे बसलेले असतात. एक स्वरामध्ये म्हणतात, शिकारी आएगा, मोठ्याने म्हणा, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नहीं. आता शिकारी म्हणतो, अरे कर्मा, ह्यांना तर ऑलरेडी सगळी माझी काही योजना माहिती आहे. काय उपयोग आता मी जाळं टाकून दाणे टाकून, काय उपयोगच नाही. चला काय गुंडाळून दुसऱ्या कुठेतरी जाऊया स्पॉटवरती. पण म्हणतो आता एवढं लांब आलो आहे घनदाट जंगलामध्ये, दमलो आहे, दुपारचे 12 वाजलेत, आता काय करू, यांना तर सगळं माहिती आहे ऑलरेडी. थोडंसं पाणी पितो, जी शिदोरी आणली ती खातो आणि झाडाखालती जरा झोपतो. म्हणून बिचारा तो जाळ तसंच ठेवतो आणि काय दाणा पाणी खातो आणि झाडाखाली झोपतो बाजूला जाऊन आळशाला. तरी भूरकन सगळी खाली येतात आणि त्या जाळ्यावरती बसतात आणि यांचा मंत्रजप चालू आहे. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नहीं. आणि ही सगळी त्या जाळ्यामध्ये अडकतात. मंत्रोच्चार चालू आहे. लक्षात, मंत्रोच्चार थांबलेला नाही आहे, मंत्रोच्चार चालू आहे. शिकारी उठतो, एवढा चिवचिवट का चालला आहे, एवढे जोरदार मंत्र का म्हणतायत. उठतो, बघतो ते सगळे पक्षी त्या जाळ्यामध्ये अडकलेले. त्याबरोबर हा अतिशय आनंदित होतो. लगबगीने जाळं गोळा करतो आणि पाठीवर मारतो ते असं भरलेलं पक्ष्यांवर जाळं. आणि त्या जाळ्यामध्ये बसले तरी ह्यांचं रट चालूच आहे. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नहीं. ह्याला अज्ञानी म्हणतात. काय म्हणतात प्रभूजी? अज्ञान. त्यामुळे अज्ञानाद्वारे जर तुम्ही कोणता मंत्र ग्रहण करून त्याची रट लावलात तर त्याचा काय उपयोग होणार? ज्ञानी बना, ज्ञानी बना. आणि भगवद्गीता आणि भागवतम ह्या शास्त्रांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला परमज्ञान मिळणंच शक्य नाही. आणि अज्ञानामध्ये तुम्ही कोणते कार्य आयुष्यभर जरी केलात तरी ते ह्या कबुतरांसारखं कार्य आहे. सर ते शेवटी यमदूत येणार आहेत यमराजाचे शिकारी बनून आणि काय करणार? तुम्हाला त्या जाळ्यात अडकवून घेऊन जाणार. भले तुम्ही मग मंत्र पाठ करा, शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा, तुम भूल के भी उसमें फसना नहीं, काही उपयोग होणार नाही. ते पाठीवर मारणार आणि तुम्हाला नरकात घेऊन जाणार. तर हे शास्त्र अशा प्रकारे जाणणं गरजेचं आहे. अज्ञानामध्ये काय म्हणतात, एक गोष्ट आहे, अज्ञानात आनंद आहे असं काहीतरी म्हणतात. पण तो अज्ञानातला आनंद जो आहे ना तो क्षणिक असतो. जसं की मांजराला वाटतं मी डोळे मिटून दूध पिलं म्हणजे मालकीण माझ्या डोक्यावरती काठी मारणार नाही. मांजर डोळे मिटतं आणि आनंद उपभोगतो दूध पिण्याचा. पण मागणं मालकिणीची काठी येऊन डोक्यात बसते. तर अज्ञानात कोणतंही कार्य, मग ते भौतिक असे ना किंवा आध्यात्मिक असे ना, अज्ञानापोटी जर तुम्ही कार्य कोणतं करत असाल तर त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही. ते केवळ काय होणार? श्रम एवही केवलम. काय? फक्त केवळ तुमचे श्रम होतील ते आणि तुमचा वेळ निरर्थक होईल आणि हा दुर्लभ मनुष्य जन्म काय होईल? वाया जाईल. निश्चित वाया जाईल. तर मी सूर्यचंद्राप्रमाणे उदय झालेले श्री कृष्ण चैतन्य, तिसरा श्लोक आपण पाहतो ना, उपनिषदात जे अव्यक्त ब्रह्माचे वर्णन करण्यात आले आहे ते निश्चितपणे त्यांच्या शरीराची आभा आहे. जो अंतर्यामी असा परमात्मा म्हणून ओळखला जातो
तो त्यांचे अंश रूप आहे आणि श्री चैतन्य महाप्रभू साक्षात षड ऐश्वर्यपूर्ण भगवान श्रीकृष्ण आहेत. ते परम सत्य आहेत. त्यांच्याहून अधिक अथवा त्यांच्या समान जगात कोणतेही दुसरे सत्य नाहीत. परम सत्याची व्याख्या इथे केलेली आहे. कोण आहेत परम सत्य? भगवान श्रीकृष्ण, राधाकृष्ण. आणि ह्या राधाकृष्ण दोघं एकत्र येऊन जो अवतार झाला ते कोण? म्हणजे अवतारी कृष्ण चैतन्य महाप्रभू. हेच परम सत्य आहेत. आणि ह्याच आशयाचा एक श्लोक भागवतमध्ये पण आहे. ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती. भगवंत ह्या सत्याचा प्रकाश म्हणजे साक्षात्कार 3 रूपामध्ये होतो. कोण? पहिलं ब्रह्मतेज. ब्रह्मतेज नुसता प्रकाश, कोटी कोटी सूर्यांना दिपून टाकेल असा प्रकाश, तेजोमय प्रकाश. जो हठयोगी जे असतात त्यांना त्यांचं गंतव्यस्थान असतं हे. पण हे भगवंतांच्या साक्षात्कारातील सगळ्यात पहिली पायरी आहे. लक्षात? ब्रह्मतेज हे जाणलं पाहिजे. ब्रह्मतेज आहे तर त्या तेजाला उत्पन्न करणारा कोणतरी कोण असला पाहिजे? ब्रह्म असलं पाहिजे. त्याला परब्रह्म म्हटलंय भगवान श्रीकृष्ण. ईश्वरः परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिर आदि गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर अनेक आहेत. ईश्वर म्हणजे कंट्रोलर, नियंत्रक. पण परमेश्वर सगळ्यांना कंट्रोल करणारे कोण आहेत? ईश्वरः परमः कृष्णः. हे ब्रह्मसंहितेतील एक श्लोक आहे जो स्वतः ब्रह्मदेव भगवंतांच्या स्तुती प्रित्यर्थ गात आहेत. ह्या जगताचे उत्पत्ती करता, दुय्यम उत्पत्ती करता आणि तुमच्या माझ्या सगळ्यांचे प्रपितामह कोण? 4 डोक्यांचे ब्रह्मदेव स्वतः स्तुती करतात भगवान श्रीकृष्णांची. काय म्हणतात? ईश्वरः परमः कृष्णः सच्चिद आनंद विग्रह. त्यांचा विग्रह कसा आहे? त्रिगुणमयी नाही आहे. तुमच्या माझ्यासारखा सत्व रज तम गुणांनी बनलेला नाही आहे. भगवंत गुणातीत आहेत म्हणून त्यांना निर्गुण म्हणतात. तर भगवान श्रीकृष्ण वासुदेव यांचा विग्रह सच्चिद आनंदरूपी आहे. आणि ते जरी इथे या भौतिक जगतामध्ये आले तरी ते आपला आध्यात्मिक मूळ देह धारण करूनच इकडे येतात, किंवा इकडे येताना ते भौतिक देह धारण करत नाहीत. अनादिर आदि गोविंद. त्यांच्या आधी कोणी झाला नाही आणि त्यांच्या नंतरही कोणी होणार नाही. अनादिर आदि गोविंद, सर्व कारण कारण, सगळ्या कारणांचे कारण जर कोण असतील तर ते भगवान श्री वासुदेव आहेत. तर पहिल्या स्टेजचा साक्षात्कार भगवत तत्वाचा तो म्हणजे ब्रह्मज्योती, दिव्य प्रकाश ज्याला म्हणतो आपण. दुसरा साक्षात्कार भगवंतांच्या अंशरूप अंतर्यामी परमात्मा रूपाचा, म्हणजे हृदयांतरी परमात्मा रूपामध्ये भगवंत वास करतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या परम भगवंतांचा परमात्मा रूपामध्ये साक्षात्कार, जे परमात्म्याचं स्वरूप वर्णन केलेलं आहे भागवतमच्या 2ऱ्या खंडामध्ये. चतुर्भुज नारायण शंख चक्र गदा पद्मधारी, पिवळं पितांबर न्यालेत, मकराकार कुंडले घातलेत, वरती सोन्याचा मुकुट आहे रत्नमाणकाने सजवलेला, मयूरपंख आहे, गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, वैजंती माळा आहेत. असं सुंदर साजिरं गोजिरं श्रीवत्स चिन्ह धारण केलंय आणि सावळं घननीळ रूप त्यांचं. चतुर्भुज रूप, विष्णू रूप, परमात्मा रूप, ह्या रूपानं भगवंत प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये वास करतात. त्याला म्हणतात परमात्मा रूपाचा साक्षात्कार. आणि टॉपमोस्ट साक्षात्कार कोणता आहे? भगवंतांचा साक्षात साकार रूपामध्ये साक्षात्कार. म्हणून म्हटलंय ब्रह्मेती परमात्मेती भगवानेती. स्वतः षड ऐश्वर्यपूर्ण भगवान श्रीकृष्ण, ज्यांच्यामध्ये कोणतेही ऐश्वर्य यत्किंचितही अपूर्ण नाही, अशा रूपामध्ये भगवंतांचा साक्षात्कार. ते द्विभुज वेणुधारी गोपाळ, आणि ते त्या मूळ रूपामध्ये भगवंत इकडे प्रकट झाले. त्यामुळे इथले बरेचसे मूर्ख लोक भगवंतांना भगवंत म्हणून जाणू शकले नाही. आणि त्याच्या कॅटेगरीमध्ये कौरव सैन्यातील जवळजवळ सगळेच येतात, काही तुरळक लोक सोडली तर. पितामह, भीष्मदेव, द्रोणाचार्य, कृपाचार्य, ह्यांना माहीत होतं हे भगवान श्रीकृष्ण वासुदेव आहेत स्वतः. पण बाकी सगळे मूर्ख होते, दुर्योधनासकट. त्यांना मान्य नव्हतं की हे कोण आहेत? भगवान आहेत. तर परमसत्य भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांच्याहून अधिक अथवा त्यांच्या समान जगात कोणतेही दुसरे सत्य नाही. आता त्याच्या पुढचा श्लोक पाहूया आपण. चतुर्थ श्लोके ते करी जगते आशीर्वाद, सर्वत्र मागिये कृष्ण चैतन्य प्रसाद. 4थ्या श्लोकामध्ये काय करताय?
चतुर्थ श्लोके ते करी जगते आशीर्वाद, सर्वत्र मागिये कृष्ण चैतन्य प्रसाद. चौथ्या श्लोकात मी श्री चैतन्य महाप्रभूंकडे सर्वावर कृपा करण्याची प्रार्थना केली आहे. तसेच भगवंताने संपूर्ण जगाला वरदान द्यावे यासाठी त्यांची याचना केली आहे. आपल्याच महाराष्ट्रामध्ये एक पंथ आहे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. पुढे कसं आहे, सर्वांचे म्हणा मोठ्यानं, आरोग्य दे. हे सगळ्या जगत कारणासाठी आशीर्वाद मागणे. कोणाकडे? इष्टदेव कोण आहे ते आपल्याला माहिती पाहिजेत. वरदराज कोण आहे ते माहिती पाहिजेत, बरोबर की नाही? कालच्या प्रवचनात मी सांगितलं तुम्हाला वरदराजची व्याख्या. वरदराज म्हणजे वरदान देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण असतील तर ते वरदराज. आणि ते कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. हे श्रीकृष्णांचं हे नाव आहे वरदराज, बरोबर? वरदान तुम्हाला पाहिजे असेल कोणत्याही गोष्टीचं तर ते सुद्धा आपण भगवान श्रीकृष्णांकडे मागितलं पाहिजे. तर चतुर्थ श्लोके ते करी जगते आशीर्वाद, सर्वत्र मागिये कृष्ण चैतन्य प्रसाद. चौथ्या श्लोकात मी श्री चैतन्य महाप्रभूंकडे सर्वांवर कृपा करण्याची प्रार्थना केली. तसेच भगवंताने संपूर्ण जगाला वरदान द्यावे यासाठी त्यांची याचना केली आहे. चौथा श्लोक. तर मी अनर्पित चरी चिरात करुणया अवतीर्ण कलौ समर्पयितुम उन्नतो उज्ज्वल रसाम सो भक्ती श्रियम हरि पुरट सुंदर द्युती कदंब संदीपितः सदा हृदय कंदरे स्फुरतु व शचीनंदन. श्रीमती सचीदेवीचे पुत्र म्हणून ओळखले जाणारे श्री ते सचिनंदन भगवंत तुमच्या हृदयरूपी गुहेत सदैव दिव्य रूपाने स्फुरण पावोत. तुमच्या हृदयाची जी गुहा आहे त्या गुहेमध्ये, कारण प्रत्येक जीवाला आपलं हृदय अतिशय प्रिय असतं, बरोबर की नाही? आपलं कोणी विचारलं तुझ्या ह्या देहामध्ये तू कुठं वास करतोस, आपला साहजिकच हात कुठे येतो? हा काय मी इथं आहे, बरोबर की नाही? म्हणजे आपल्या हृदयाच्या दिशेने आपला हात जातो. आणि म्हणून हे हृदय खूप असं प्रोटेक्टेड असं ठेवलेलं आहे. विधात्यानं सुद्धा हे देह बनवताना हृदय अतिशय प्रोटेक्टेड ठेवलेलं आहे, संरक्षणामध्ये. कारण त्या हृदयामध्ये परमात्मा रूपामध्ये भगवंत वास करतात आणि आपला जीवात्मा पण वास करतो, आपण स्वतः. तर श्रीमती सचीदेवीचे पुत्र म्हणजे चैतन्य महाप्रभू म्हणजेच भगवान श्रीकृष्ण स्वतः ओळखले जाणारे ते सचिनंदन भगवंत तुमच्या हृदयरूपी गुहेत सदैव दिव्य रूपाने स्फुरण पाहोत. तप्त सुवर्णासारख्या अतिशय प्रकाशमान अशा शरीराच्या तेजाने अवतीर्ण झालेले ते आजपर्यंत कोणत्याही अवतारात न दिलेले भक्तीच्या सर्वोदात्त उज्ज्वल रसाचे दाम्पत्य प्रेमरसाचे वरदान देण्याकरता आपल्या अहेतुक कृपेने या कलियुगात प्रकट झाले आहेत. जबरदस्त कृपा आहे भगवंतांची. आजपर्यंत कुठच्याही युगामध्ये आणि कुठच्याही अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं युगल प्रेम जे सर्वोच्च प्रेमाचं पराकोटीचं असं काय आहे दातृत्व आहे, ते दातृत्व देण्याचं काम कोणत्याही अवतारानं आजपर्यंत केलेलं नाही. हो तुम्हाला काय सांगू, द्रविड भागामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा अर्चा होते, पण चुकूनही तुम्हाला एकही राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णाचं मंदिर भेटणार नाही. आज थोडीफार इस्कॉनची मंदिरं सोडली तर पूर्ण दक्षिण भारतामध्ये केवळ आणि केवळ वासुदेवांचीच भक्ती भजन केलं जातं नारायण रूपाचं. पण तुम्हाला एकही तिथे राधाकृष्णांचं मंदिर मिळणार नाही. कारण चैतन्य महाप्रभू याच्या अगोदर भगवंतांचं जुगल किशोर प्रेम काय असतं हेच मुळात कोणाला माहीत नव्हतं. आणि भगवंतांवरती माधुर्य भावामध्ये प्रेम आपल्याला करता येतं हे पण माहीत नव्हतं. केवळ भगवंतांना स्वामी म्हणून कसं भजता येईल हेच आजपर्यंत शिकवलं गेलं होतं. पण भगवंतांना आपलं पती स्वरूप स्वीकारून त्यांची सेवा प्रेमामध्ये बघा, सगळ्यात जास्त सेवा जर कोण करत असते ती आपली पत्नी करत असते. सगळ्या प्रकारची सेवा करत असते आणि त्या सेवेमध्ये तिला विशेष आनंद प्राप्त होत असते आणि म्हणून ती सेवा करत असते. आणि हे सेवा करण्याचा मेवा खायला घालण्यासाठी ह्या कलियुगातील लोकांना भगवंतांचे स्वतः अवतारी कृष्ण चैतन्य रूपामध्ये प्रकट झाले. काय मी म्हटलो, भगवंतांची सेवा करण्याचा मेवा खायला कसा घालावा ह्या कलियुगातील पतित जीवांना हा मेवा आहे खरं.
तुम्हाला जर भगवंतांच्या चैतन्य मुवमेंटमध्ये जर सेवा करण्याची संधी भेटते तर त्याच्यापेक्षा दुसरा मेवा नाही. आणि आज तो मेवा उठवला आहे आमचे श्रीमान जय कृष्ण वामनराव मलातपुरे प्रभूजी आणि त्यांची फॅमिली यांनी. म्हणजे आजचा प्रसाद स्पॉन्सर त्यांनी केलेला आहे. लक्षात. तर ह्याच्यासारखं भाग्य नाही आहे. भगवंतांच्या ह्या मिशनमध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त होणे हे नक्की न प्रकारे कोणती, मग ती झाडू मारण्यापासून, पोछा मारण्यापासून, भगवंतांची दिव्य सेवा विग्रहांची करण्यापासून, प्रवचन करणे, प्रसाद बनवणे, व्यवस्था करणे, बरोबर की नाही, ही दिव्य सेवा आहे. आणि ह्या दिव्य सेवा, ह्या सगळ्या दिव्य सेवा भगवान श्रीकृष्णांच्या जुगल किशोर ह्या रूपाच्या दिव्य सेवा सगळ्या प्राणीमात्रांना करता याव्यात. आणि हा मंगलमयी आशीर्वाद आणि हे दातृत्व भावना देण्यासाठी जो कोण अवतार झाला असेल तर तो सर्वोदात्त, सर्वात उदात्त असा अवतार म्हटलंय. उज्ज्वल रसांचे, म्हणजे आजपर्यंत जे रस होते त्याच्यामध्ये हा रस नव्हता. सगळ्यात उज्ज्वल रसाचं आस्वादन, दाम्पत्य प्रेम रसाचं वरदान देण्याकरता आपल्या अहैतुकी कृपेने या कलियुगात प्रकट झालेत. केवळ अहैतुकी कृपेनं. भगवंतांच्या या अवताराचं दशावतारामध्ये वर्णन नाही, पण शास्त्रपुराणामध्ये, भागवतामध्ये पण वर्णन आहे. लक्षात. भगवंत अहैतुकी कृपेनं प्रकट झाले. पण जरी ते भगवान श्रीकृष्णांचे अवतार असले तरी त्यांनी वर्ण कोणता धारण केला आहे? सुवर्ण वर्ण. कोणाचा वर्ण आहे तो? श्रीमती राधाराणींचा अंगकांतीचा वर्ण आहे. आणि म्हणूनच श्रीमती सचीदेवीचे पुत्र म्हणून ओळखले जाणारे ते सचिनंदन भगवंत तुमच्या हृदयरूपी गुहेत सदैव दिव्य रूपाने स्फुरण पावत तप्त सुवर्णासारख्या अति प्रकाशमान अशा शरीराच्या तेजाने अवतीर्ण झालेले तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी. आपण मंगलाचरणात म्हणतो श्लोक. तर ते राधाराणींचं अंगकांती कशी आहे? तप्त कांचन गौरांगी. गौरवर्णीय आहे, पण ते कसं? मोल्टन गोल्ड, वितळवलेलं जे सोनं आहे त्या वर्णाचं रंग कोणाचा आहे? श्रीमती राधाराणींचा. आणि तोच रंग धारण करून कोण आले? चैतन्य महाप्रभू. आणि नुसताच रंग धारण करून आले नाहीत, तर ते राधाराणींचा दिव्य प्रेम भाव पण धारण करून आले. म्हणून त्याने तो वर्ण धारण केला आहे. कारण त्यांना दुनियेला दाखवून द्यायचं होतं भगवान श्रीकृष्णांचा जो रंग आहे घननीळ सावळा हा थोडासा छली कपटी आहे, बरोबर की नाही? ते सहज स्वतःला कोणाला देत नाहीत. पण राधाराणी अशा आहेत की त्या पाहतात की ह्यानं एकदा हरे कृष्ण म्हटलं, हा भगवंताचा खूप निस्सीम भक्त आहे. आणि तुम्ही जर त्या भक्तांच्या लाईनमध्ये शेवटचे असाल तर राधाराणींचा डोळा तुमच्यावरती असतो. कोण आहे शेवटच्या रांगेमध्ये ज्यानं एकदा हरे कृष्ण म्हटलं? त्याला राधाराणी सांगतात ललिताभिषेकाला, हे ललिताभिषेक जा तू बघतो, त्यानं एकदा हरे कृष्ण म्हटलंय, त्याला घेऊन ये पुढे. आणि त्याला आणून पुढे ठेवतात एक नंबरला रांगेमध्ये. आणि भगवान वासुदेवांना श्रीकृष्ण सांगतात, हे कृष्ण हा तुमचा निस्सीम भक्त आहे, ह्याचा तुम्ही स्वीकार करा. अहैतुकी कृपा, दुसरं काही नाही. ही अहैतुकी कृपा भगवत प्रेमाची देण्यासाठी साक्षात चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. आणि जेव्हा तुम्ही हे अभ्यासाल यथार्थ गुरुशिष्य परंपरेमध्ये जे आपण मगाशी पाहिलं, स्वतःच्या अहंकारानं नाही, अहंकारानं आणि तर्कानं अभ्यासला तर काही कळणार नाही. ओ का ठो कळणार नाही. ओ इंग्रजीमधला आणि ठो बंदुकीतला, एवढंच कळणार, बाकी काय नाही कळणार. सेई श्लोके कही बाह्यावतार कारण, पंचषष्ठ श्लोके कही मूल प्रयोजन. सेई श्लोके कही बाह्यावतार कारण, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं अवतार धारण करण्यामागे दोन प्रकारची कारणं आहेत. एक बाह्य कारण आणि एक अंतरंगा कारण. बाह्य कारण 4थ्या श्लोकात सांगितलं, जे आत्ताच आपण अभ्यासलं. काय? दाम्पत्य प्रेम रसाचं भक्ती उदात्तपणे काय दातृत्व भावनेनं, औदार्य भावनेनं वितरित करण्यासाठी चैतन्य महाप्रभू प्रकट झाले ह्या पृथ्वी तलावरती. हे बाह्य कारण झालं. आणि अंतरंग कारण काय आहे? तर 65 श्लोके कही मूल प्रयोजन. अंतरंग कारण कुठे दिलंय? 5व्या आणि 6व्या श्लोकात दिलंय. त्याच श्लोकात मी भगवान चैतन्यांच्या अवताराचे बाह्य कारण देखील कथन केले आहे. तथापि 5व्या आणि 6व्या श्लोकात त्यांच्या अवताराचे प्रमुख कारण स्पष्ट केले आहे. मूळ कारण जे आहे भगवंतांच्या अवताराचं ते कोणत्या श्लोकात सांगितलंय? 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये.
काय आहे बघा 5वा श्लोक. राधा कृष्ण प्रणय विकृतिर्लादिनी शक्तिरस्माद एकात्मानवपि भुवि पुरा देह भेदम गतौ तौ चैतन्याख्यम प्रकटमधुना तद्वयम चैक्यमाप्तम राधा भाव द्युती स्वलितम नवमी कृष्ण स्वरूपम. तर हा मूळ भाव आहे भगवंतांचा, ही लीला धारण करण्यामागचा. काय भाव आहे? श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण यांचा प्रणय म्हणजे भगवंतांच्या आनंद प्रदान करणाऱ्या अंतरंग लादिनी शक्तीचा दिव्य प्रकाश होय. ज्या ज्या काय भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांच्यामध्ये ज्या काय लीला होतात आणि जो प्रणय होतो तो प्रणय म्हणजे भगवंतांच्या आनंद प्रदान करणाऱ्या अंतरंग लादिनी शक्तीचा दिव्य प्रकाश आहे. ह्या सगळ्या दिव्य प्रेममय लीला भगवंतांच्या राधाराणी समवेत आणि गोपीं समवेत म्हणजे काय आहे? त्यांची जी अंतरंग शक्ती आहे, लादिनी शक्ती, म्हणजे त्यांना सदैव आनंद देणारी, भगवंतांना सदैव आनंद देणारी जी शक्ती आहे त्याला लादिनी शक्ती म्हणतात. त्या शक्तीचा दिव्य प्रकाश होय. राधा आणि कृष्ण एकच असले तरी त्यांनी स्वतःला विभक्त केले आहे. राधा आणि कृष्ण मूळ स्वरूपात एकच आहेत, मूळ भगवंत एकच आहेत, पण ह्या अंतरंग शक्तीचा, लादिनी शक्तीचा, प्रणयाचा आनंद घेण्यासाठी भगवंताने स्वतःला 2 रूपात विभक्त केले. आणि ती पहिली 2 रूपं म्हणजे कोण? राधा आणि कृष्ण. राधा आणि कृष्ण एकच असले तरी त्यांनी स्वतःला विभक्त केले आहे. आता ही 2 दिव्य विभक्ती व्यक्तित्वे श्रीकृष्ण चैतन्यांच्या रूपाने पुन्हा एक झाली आहेत. श्रीकृष्ण चैतन्य, राधा कृष्ण नाही अन्य. या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. काय? प्रेमाचं, दिव्य प्रेमाचं रसास्वादन करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने स्वतःला 2 रूपांमध्ये प्रकट केलं. एक रूप राधा आणि एक रूप कृष्ण. आता ही 2 रूपे काय झालीत? पुन्हा एकदा एक रूप झालीत. आणि ते कोणत्या रूपाने प्रकट झालेत? चैतन्य महाप्रभू. ही 2 दिव्य व्यक्तित्वे श्रीकृष्ण चैतन्याच्या रूपाने पुन्हा एक झाली आहेत. स्वतः श्रीकृष्ण असूनही राधाराणीचा भाव आणि तिच्या शरीराचा वर्ण घेऊन आलेल्या भगवंतांना मी सादर नमस्कार करतो. स्वतः श्रीकृष्ण चैतन्याख्यम प्रकटमधुना तद्वयम चैक्यमाप्तम राधा भाव द्युती सुवलितम नवमी कृष्ण स्वरूपम. राधा भाव द्युती, द्युती म्हणजे शरीराचा प्रकाश, राधाराणीचा भाव, आणि द्युती म्हणजे त्यांचा गौरवर्ण प्रकाश धारण करून सुवलितम युक्त असे कोण आलेत? भगवान श्रीकृष्ण चैतन्य रूपामध्ये आलेत. त्यांना मी काय करतो? सादर प्रणाम अर्पण करतो. 65 श्लोके काही मूल प्रयोजन. तर एक ह्या श्लोकामध्ये सांगितलं की भगवान श्रीकृष्ण यांना प्रश्न पडला गोलोकधाममध्ये की ते पाहत होते मी तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, पण माझी प्रेयसी कोण? श्रीमती राधाराणी ही ज्यावेळेला माझी सेवा करत असते त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच काय असतं? दिव्य उन्माद आणि भाव असतो समाधानाचा. आणि तो कोणता बरं भाव आहे की ती कोणत्या भावामध्ये ही अशी दिव्य सेवा माझी करते आणि ती अजिबात थकून जात नाही, तिला कधी क्षीण येत नाही आणि सदैव आनंदी असते. आणि मी पूर्ण पुरुषोत्तम भगवान असून हे दिव्य रसास्वादन करण्यास असमर्थ आहे असं भगवंतांना वाटायला लागलं. आणि ते कोणता बरं भाव आहे जो राधाराणींना एवढं अत्युच्च प्रेमाच्या शिखरावरती आरूढ करून सदैव आनंदी ठेवतो? आणि ते भाव मला काय करायचं आहे? आस्वादन करायचं आहे. मग ते म्हणाले हा भाव आस्वादन करायचा आहे तर मला काय बनलं पाहिजे? भक्त बनलं पाहिजे, बरोबर की नाही? राधाराणी ह्या परम भक्त आहेत भगवंतांच्या. म्हणून भक्तावतारम भक्ताख्यम नमामम भक्तशक्तिकम पुढे श्लोक येणार आहे तो. आणि म्हणून भगवंताने ठरवलं की मला काय केलं पाहिजे? राधाराणींना हा असा दिव्य उन्माद प्रेमाचा आणि आनंदाचा, अत्युच्च आनंदाचा का आणि कसा भेटतो? मी तर अपूर्ण आहे, मी तर पूर्ण आहे, भगवंत पूर्ण आहे, आणि मग हे असं काय? असा हा कोणता बरं आनंद आहे की जो मला प्राप्त न होता राधाराण्यांना मिळतोय, माझ्या भक्तांना मिळतोय? कोणता बरं आनंद आहे? मग मी काय आनंदापासून लांब राहू? मग भगवंताने ठरवलं मला हा आनंद प्राप्त करायचा आहे. मग भगवंत पण इथं स्वतःला अपूर्ण समजू लागले आणि तो भक्ताचा भक्तीमधला आनंद त्याचं रसास्वादन करण्यासाठी भगवंताने काय घेतलं? भक्तरूप स्वरूपकम भक्तावतारम भक्ताख्यम नमाम भक्तशक्तिकम. भक्त रूपामध्ये प्रकट झाले चैतन्य महाप्रभू म्हणून. राधाराणींचा दिव्य प्रेम भाव घेऊन
तर 6व्या श्लोकामध्ये काय सांगितले पहा, श्री राधाया प्रणय महिमा कीदृशो वानयेवा स्वाद्यो येनाद्भुत मधुरिमा कीदृशो वा मदीहा सौख्यम चास्या मदनुभवतः कीदृशम वेति लोभात तद्भावाढ्य समजनी शचिर गर्भ सिंधो हरी इंदू. राधाराणीच्या प्रेमाचे महात्म्य समजून घेण्याच्या इच्छेने, त्याचप्रमाणे आपल्या प्रेमातून केवळ तीच ज्या आपल्या अद्भुत गुणांचे आस्वादन करते ते गुण समजून घेण्याच्या इच्छेने आणि प्रेमाचे माधुर्य अनुभवताना तिला मिळणाऱ्या सुखाला जाणून घेण्याच्या लोभाने भगवान श्रीहरी तिचा भाव धारण करून सागरातून उत्पन्न होणाऱ्या चंद्राप्रमाणे सची गर्भरूपातून सागरातून उत्पन्न झाले. सची गर्भरूपी सागरातून उत्पन्न झाले. आता ह्या एकाच श्लोकामध्ये, ह्या 2 श्लोकामध्ये एवढं रसायन आहे. हे रसायन अनुभवायचं असेल तर आपल्याला प्रामाणिकपणे भगवंतांची भक्ती केली पाहिजे. लक्षात, हे रसायन हृदयातून अनुभवण्याचं आहे. काय सांगितलं आहे, राधाराणीच्या प्रेमाचे महात्म्य समजून घेण्याच्या इच्छेनं, की का राधाराणीला एवढा दिव्य आनंद प्राप्त होतो माझी सेवा केल्यामुळं, माझ्यावरती प्रेम केल्यामुळं. आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रेमातून केवळ तीच ज्या आपल्या अद्भुत गुणांचे आस्वादन करते ते गुण समजून घेण्याच्या इच्छेनं राधाराणी जे भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करते ते असे कोणते बरं गुण आहेत ज्या गुणांचं सेवा केल्यामुळे राधाराणींना काय मिळतो, दिव्य आनंद मिळतो. मला ते पण मला अनुभवायचं आहे. मी आजपर्यंत भगवंत म्हणून मिरवत आलो, पण भगवंत म्हणून मिरत असताना काही लिमिटेशन्स राहिल्या मला सुद्धा. मला भक्ताला जो आनंद प्राप्त होतो माझी सेवा केल्यानं तो मला आजपर्यंत अनुभवता आला नाही. लेट मी एन्जॉय दॅट ऑल्सो. मी का आपण राहावं. भगवंत काय विचार करतायत, मला तो भाव सुद्धा अनुभवायचा आहे. आणि अद्भुत गुणांचे आस्वादन करते ते गुण समजून घेण्याच्या इच्छेने आणि प्रेमाचे माधुर्य अनुभवताना तिला मिळणाऱ्या सुखाला जाणून घेण्याच्या लोभानं. आणि ज्याला राधाराणी त्यांची प्रेममयी सेवा करते त्याला राधाराणींना जी संतुष्टी मिळते हृदयामध्ये, जो दिव्यानंद प्राप्त होतो, त्या प्रेमाचं माधुर्य अनुभवायचं होतं भगवंतांना. आणि त्यामुळे भगवान श्रीहरी श्रीकृष्ण तिचा भाव म्हणजे राधाराणीचा भाव धारण करून सागरातून उत्पन्न होणाऱ्या चंद्रमाप्रमाणे, बघा पौर्णिमेच्या दिवशी असा चंद्रमा सागरातून काय होतो, उदयास येताना दिसतो. त्याप्रमाणे सची गर्भरूपी सागरातून उत्पन्न झाले कोण, भगवान श्री चैतन्य महाप्रभू. तर येई श्लोक 6 श्लोके कही चैतन्य रे तत्व आर 5 श्लोके नित्यानंदेर महत्व. आता ह्या 5 श्लोकामध्ये कविराज कृष्णदास गोस्वामींनी भगवान श्रीकृष्णांचं तत्व चैतन्य रूपामध्ये जसे प्रकट झाले त्याचं तत्व काय केलं, वर्णन केलं विस्तृतपणे. आता पुढे काय सांगणार आहेत, आर 5 श्लोके नित्यानंदेर महत्व. आता पुढच्या 5 श्लोकामध्ये काय सांगणार आहेत, नित्यानंद म्हणजे बलरामजींचं तत्व समजावून सांगणार आहेत. ते आपण अभ्यासणार आहोत पुढच्या सोमवारी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री चैतन्य चरितामृत की, जगद्गुरु श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे, श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय हो.